नमस्कार सर्वांना. अंगणवाडी ताईंना आणि अ, जो जे सर्व व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी अ, आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेवर एक व्हिडिओ बनवणार आहेत. त्याच्यात आपण बघणार आहेत की अंगणवाडी ताईंचे आधार डिटेल अपडेट करायचे आधारप्रमाणे. जर आधारप्रमाणे त्यांचे आधार डिटेल अपडेट जर नाही केले, तर त्यांना इन्सेंटिव्ह मिळणार नाही. जोपर्यंत आपण हे आधारप्रमाणे अपडेट करत नाही आपली माहिती, तोपर्यंत तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे आणि आधार अपडेट कसं करायचं आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळणार आहे आणि ही माहिती खूप आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यासाठी या चॅनलला सगळ्यांनी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला पोर्टलमध्ये जे नवीन बदल होत असतात ते या चॅनलच्या माध्यमातून ते व्हिडिओ किंवा ते समस्या तुमच्यापर्यंत समस्या सोडवून तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर आपण इथे बघतोय सेविका लेवलचं पोर्टल बघतोय. याच्यात सेविका जेव्हा लिंकवरनं जेव्हा आपण ओपन करतो, लिंकवरनं गुगल क्रोमला किंवा तुम्ही एजला ओपन करत असणार, तर डेटा एंट्रीचा जो आपल्याला टॅब दिसतो त्याच्यात क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड आधार AWW वर्कर प्रोफाईल असं जेव्हा तुम्हाला दाखवणार, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल. तर तो फॉर्म आपण बघणार आहेत की तो फॉर्म असा ओपन होतो आणि याच्यात आपल्याला दिसतं आहे की इथे एक छोटासा चेकबॉक्स आहे. त्या चेकबॉक्सवर क्लिक करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या चेकबॉक्सवर जर क्लिक केलं तर तुमचं आधार अनेबल पेमेंट सिस्टीम आहे का बँकला, ते चेक करतं. त्यानंतर तुमचं आधारशी ऑथेंटिकेशन आहे का, बँक सीडेड आहे का, या सर्व गोष्टी या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे माहिती होऊन जातात. आणि सर्वात आधी तर तुमचं आधारप्रमाणे नाव असणं खूप गरजेचं आहे. प्रोफाईलला आधारप्रमाणे नाव असणं गरजेचं आहे आणि आधारवर जशी स्पेलिंग असेल तशी सेम स्पेलिंग इथे पोर्टलला अपडेट होणं खूप महत्त्वाचं आहे. नसेल तर आजच आपल्या CDPO किंवा सुपरवायझर यांना सांगून तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे. आधारप्रमाणे जर नाव नसेल तर तुम्हाला इन्सेंटिव्हपासून वंचित राहावं लागेल आणि तुम्ही भरलेल्या फॉर्मचा जे मानधन इन्सेंटिव्ह मिळतो तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. यावेळेस प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून ऑनलाईन डायरेक्ट DBT थ्रू इन्सेंटिव्ह दिला जात असल्यामुळे तुमचं आधार नंबर आणि आधारप्रमाणे नाव असणं खूप गरजेचं आहे. आता आपण इथे बघतोय की छोटा चेकबॉक्स आहे. चेकबॉक्सवर क्लिक करायचे. चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आता आपण बघूया की पुढे तुमचं नाव जे आहे ते आधारप्रमाणे असणं गरजेचं आहे. त्याच्यात कुठलीही मिस्टेक, एक्स्ट्रा स्पेस असेल किंवा एक अक्षर कमी असेल किंवा जास्त असेल, तर असं जर असेल तर आपले सुपरवायझर किंवा CDPO यांना कळवायचं आहे आणि त्यांच्याकडनं तुम्ही ते बदल करून घ्यायचे. तर आपण बघूया पुढे आता. त्यानंतर आपण बघतोय की पोर्टलमध्ये आधार नंबर टाकावा लागतो. आधार नंबर इथे बघतोय आपण आधार नंबर टाकलेला आहे, नाव टाकलेलं आहे. नावाचं जो कॉलम आहे तो लॉक झालेला आहे. तर तो तुम्हाला इथे नाव बदलता येत नाही. ते फक्त तुमचे CDPO लेवलला नाव बदलता येतं किंवा DNO लेवलला, डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर किंवा सँक्शनिंग ऑफिसर हेच ते नाव बदलवू शकतात. तर त्यांना कळवायचं आहे, त्यांच्याकडनं तुमचं नाव बदल करून घ्यायचं आहे, आधारप्रमाणे करून घ्यायचं आहे. तर आता आपण बघूया, जर तुमचं नावात जर इथे मिस्टेक झालेली असेल, एक्स्ट्रा स्पेस असेल किंवा अक्षर चेंज असेल, तर इथे एक मेसेज लिहून येतो, आधार इज नॉट ऑथेंटिकेटेड. इफ आधार इज करेक्ट प्लीज एंटर करेक्ट नेम. फॉर नेम कन्सर्न प्लीज कॉन्टॅक्ट युअर कन्सर्न सँक्शनिंग ऑफिसर. म्हणजे तुमच्या CDPOना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं तुमचं आधारप्रमाणे नाव टाकून घ्या, असा इथे मेसेज देण्यात आलेला आहे. तर सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आपल्या नावाची स्पेलिंग चेक करायची आहे. इथे आपल्या नावाची स्पेलिंग चेक करायची आहे आणि त्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांकडनं ते नाव बदलवून घ्यायचं आहे. आता आपण बघूया, जर तुमचं नाव आधारप्रमाणे असेल आणि आधारप्रमाणे नाव असल्यावर
तुमचं इथे येणार आहे आधार इज ऑथेंटिकेटेड, म्हणजे तुमचं आधार बरोबर असेल, NPCI मॅप असेल, AEPS सॉफ्टवेअरला लिंक असेल तुमचं बँक अकाउंट, तर आधार इज ऑथेंटिकेशनचा इथे मेसेज येतो. आता इथे जर आधार इज ऑथेंटिकेशनचा मेसेज आला तर तुमचं माहिती भरलेली बरोबर आहे, त्याला ओके करायची. ओके केल्यानंतर आपण आता पुढील माहिती त्याच्यात भरणार आहोत. तर आता आपण पुढील माहिती काय भरणार आहोत, तर आता बघूया की आपल्याला पुढे डेट ऑफ अटॅचमेंट ऑफ AWW विथ अंगणवाडी सेंटर, म्हणजे याचाच अर्थ काय आहे की जेव्हापासून हा प्रोग्राम तुमच्याकडे आलेला आहे, म्हणजेच अंगणवाडी सेंटरला आलेला आहे, तेव्हापासूनची तिथे तारीख टाकायची. म्हणजे इथे काय तारीख टाकणार आहेत आपण, 1/4/2025, म्हणजे 1 एप्रिल 2025 तारीख टाकायची आहे. परंतु ज्यांची जॉईनिंग 1 एप्रिल नंतरची असेल, 25 नंतरची, तर त्यांनी त्यांची जॉईनिंग डेट टाकू शकतात, कारण की आपल्याला इथे 1 एप्रिल 2025 तारीख जे जुने कर्मचारी असतील, जुन्या सेविका असतील, त्यांनी 1 एप्रिल 2025 तारीख टाकायची आहे, कारण की 1 एप्रिल 2025 नंतर त्यांना इथे इन्सेंटिव्ह दिला जाणार आहे. त्यांनी भरलेल्या फॉर्मचा इन्सेंटिव्ह त्यांना मिळणार आहे आणि ज्यांची नंतरची जॉईनिंग असेल त्यांची तारीख ते टाकू शकतात. आता याच्यात आपण बघू शकतो की आता जॉईनिंग डेट बरेचसे लोक कन्फ्यूज होते. कोणी आपली जन्मतारीख टाकली आहे, कोणी जॉईनिंग डेट टाकलेली असेल जुनी, कोणी आजची तारीख टाकलेली असेल. तर याच्यात सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ही तारीख टाकताना खूप काळजीपूर्वक आपल्या सुपरवायझर आणि CDPOंना विचारूनच टाकायची आहे. आता आपण पुढे बघूया. आता ॲड्रेसमध्ये आपल्याला अंगणवाडी सेंटरचा ॲड्रेस टाकायचा आहे. आता इथे ज्या अंगणवाडीला तुम्ही काम करतात त्याचा ॲड्रेस इथे येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली एक सबमिटचं बटन दिसतं आहे. ह्या सबमिटच्या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती पोर्टलमध्ये आपण बघू शकतो की रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. जेव्हा तुम्हाला हा मेसेज येईल तेव्हा तुमचा रेकॉर्ड हा पोर्टलमध्ये अपडेट झालेला आहे. आता तुम्हाला जर चेक करायचं असेल तुमची खरंच माहिती अपडेट झाली आहे किंवा नाही, तर तुम्ही हायरार्की वाईज WCD रिपोर्ट्समध्ये जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर अपडेट FF आधारमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की तुमची खरंच इथे आधार अपडेट झालेला आहे किंवा नाही. आणि आता हा मेसेज आल्यानंतर काय होणार की आता याच्यानंतर सुपरवायझर यांची रोल सुरू होतो, म्हणजेच त्यांचं काम सुरू होतं. त्यानंतर ते सुपरवायझर त्यांच्या लॉग इनवरनं तुमचं फेस ऑथेंटिकेशन म्हणजे FRS करून घेणार आहेत. त्यानंतर तुमचं FRS झाल्यानंतर CDPO त्यांच्या लेवलवरनं ॲप्रुव्हल करतील आणि ॲप्रुव्हल झाल्यानंतरच तुम्हाला इन्सेंटिव्ह सुरू होईल. तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुमचं नाव बरोबर असणं गरजेचं आहे, आधार नंबर टाकणं गरजेचं आहे, डेट ऑफ अटॅचमेंट जी मी सांगितली 1 एप्रिल 2025 ही टाकणं महत्त्वाचं आहे. इथे ॲड्रेसमध्ये अंगणवाडीचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. हा फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर तुम्ही पुन्हा जर भरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो फॉर्म ब्लँकच दिसेल, परंतु तुम्ही तुमची डिटेल्स टाकल्यानंतर वरती ऑलरेडी एक्झिस्टचा मेसेज येतो. युअर डिटेल इज ऑलरेडी एक्झिस्ट असा एक मेसेज येणार. तर तुमचं आधार ऑलरेडी त्याच्यात टाकलेलं असतं. त्यामुळे ज्यांना हा मेसेज आला असेल रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, तर ते रिपोर्ट्समध्ये जाऊन चेक करू शकतात त्यांचं खरंच आधार अपडेट झालेलं आहे किंवा नाही. तर आज आपण बघितलं आहे की सेविकाताईंचं आधार कसं अपडेट करायचं आहे आणि कुठकुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर असेच व्हिडिओ नवीन जे काही पोर्टलमध्ये बदल होऊन येतात याबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे मी करत राहणार आहे सतत. तर त्यामुळे या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सगळ्यांचा मी आभारी आहे. आपण खूप प्रेम दिलेलं आहे या चॅनलला, म्हणून सगळ्यांचे एकदा पुन्हा धन्यवाद.